सुन रहे हैं आप फीवर 94.3। मैं हूं आरजे मीनल और फीवर ब्रेकफास्ट शो पर चल रहा है हेल्थ आवर बाय सह्याद्री हॉस्पिटल। Everybody move now, get in the groove now. आपण गप्पा मारतोय डॉक्टर पराग गुलाने यांच्याबरोबर. इज अ युरोलॉजिस्ट ॲट सह्याद्री हॉस्पिटल. आपण प्रोस्टेट इश्यूज बद्दल बोलतोय. आपण आपल्याला आता कळलेलं आहे की व्हॉट आर द कॉमन प्रॉब्लेम्स दॅट वी फेस विथ प्रोस्टेट, व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ प्रोस्टेट प्रॉब्लेम्स. डॉक्टर मला सांगा आपला अप्रोच कसा असतो ह्या प्रॉब्लेम्सला? जे मी साईन सिम्पटम्स सांगितले ते जर तुम्हाला असतील तर त्वरित आपल्या युरोलॉजिस्टशी संपर्क साधावा. नक्कीच. प्रोस्टेटच्या संदर्भात फिजिकल एक्झामिनेशन फार महत्त्वाचं असतं. बरोबर. त्यामध्ये आम्ही डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन नावाचा जो प्रकार असतो तो ओके. फार इम्पॉर्टंट आहे. ओके. त्या व्यतिरिक्त आम्हाला एक सोनोग्राफी करून घ्यावी लागते, ज्यात आम्हाला माहीत पडतं की प्रोस्टेटची साईज काय आहे ओके. आणि लघवी केल्यानंतर लघवी पूर्ण होते की मागे काही शिल्लक राहते आहे. राईट. याच्या व्यतिरिक्त एक रक्ताची तपासणी असते ज्याला आम्ही सिरम PSA म्हणतो. बर. यामध्ये आम्हाला एक अंदाजा येतो की प्रोस्टेटमध्ये इन्फेक्शन किंवा कॅन्सरची संभावना आहे की नाही. बरोबर. आणि दुसरं लास्ट म्हणजे एक युरोफ्लोमेट्री. युरोफ्लोमेट्री म्हणजे काय असतं की आपण लघवीचं एक्झॅक्टली प्रेशर माप मशीनच्या द्वारे मोजतो. बर. ते फार महत्वाची तपासणी आहे. त्याच्यामध्ये इव्हन फॉलोअप जर आपण मेडिसिन्सवर पेशंटला ठेवतो तर फॉलोअप पण आपल्याला ठेवता येतो युरोफ्लोमेट्रीवर. बरोबर. आता तुम्ही आता जसं म्हटलात की मेडिसिन्सवरती जर पेशंट्सला ठेवलं तर आय एम अज्युमिंग की नेहमी सर्जरी ॲज अ ट्रीटमेंट ऑप्शन नाही आहे. व्हॉट आर द अदर ट्रीटमेंट ऑप्शन्स विथ दिस प्रोस्टेट प्रॉब्लेम? डेफिनेटली पहिले तर आम्ही मेडिकल मॅनेजमेंट पासूनच सुरू बर, करतो. ओके. पहिले मेडिसिन्स वरतीच आपण बघतो की पेशंटला किती फरक त्याने पडतो आहे. बरोबर. आणि काही काही इंडिकेशन्स किंवा काही कॉम्प्लिकेशन्स जर प्रोस्टेटमुळे झाले असतील, Right. जसं स्टोन फॉर्मेशन झालेलं आहे किंवा एप्सिस Right. फॉर्मेशन झालेलं आहे किंवा इन्फेक्शन वारंवार होत आहे, बरोबर. लघवीत रक्त वारंवार येत आहे, Right. अशा पेशंट्सला आम्ही सर्जिकल ट्रीटमेंटचं ऑप्शन देतो. ओके. सो इट्स नॉट ऑलवेज सर्जरी. भरपूर लोक घाबरतात आणि येतच नाही डॉक्टरकडे कारण सर्जरीचं ऑप्शन सांगतील म्हणून. बट जसं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे इट्स नॉट ऑलवेज अ सर्जिकल ट्रीटमेंट. सो प्लीज डोंट वरी. लगेच आपल्या युरोलॉजिस्ट किंवा डॉक्टर पराग गुलानी अँड हिज टीम ऑफकोर्स ॲट सह्याद्री हॉस्पिटल आर ऑलवेज ॲट युअर सर्व्हिस. डॉक्टर थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस शो. थँक्यू व्हेरी मच. आमच्या फीवरच्या लिस्नर्सना जाता जाता काही एक टिप टू मेक शुअर यू हॅव अ हेल्दी प्रोस्टेट. what should you do? टिप म्हणजे हेच आहे की तुमच्या सिम्पटम्सकडे दुर्लक्ष करू नका. बरोबर. मोस्टली हे सिम्पटम्स जे आहेत हे वयानुसार येतात हो. आणि वयस्कर लोक लाजतात हे सिम्पटम्स सांगायला. हो. तर लाज बाळगू नका. बरोबर. इनफॅक्ट आपल्या फॅमिली मेंबरशी कन्सल्ट करून लगेच त्वरित युरोलॉजिस्टशी कन्सल्ट करावे. Absolutely. Health Hour by Sahyadri Hospital चल रहा है and we've got the medical experts, all of them in fact, from all the branches of Sahyadri Hospital on the Health Hour by Sahyadri Hospital. So don't worry, जो भी सवाल है आप हमसे भी पूछ सकते हैं. व्हाट्सएप पर 7755943943 है अपना नंबर.